स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावरती हायकोर्टात आज सुनावणी। राज्य सरकार निवडणूक आयोग आज बाजू मांडणार। स्थानिक निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झालं अशी माहिती। मात्र अंतिम मतदानाची टक्केवारी अद्यापही जाहीर नाही। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही पूर्ण मतमोजणी पुढे ढकलली। त्यामुळे निकाल आता थेट 21 डिसेंबरला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा मोठा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलं बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची ही टीका। तर मिंद्यांची धुळफेक आता उघड होतीये, त्यांची लाचारी दिसतीये, ठाकरेंचा हल्लाबोल। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार आता सुप्रीम कोर्टात जाणार। हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य समोर। निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। निवडणुकांची मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून ही टीका। राज ठाकरे आज संजय राऊत यांची घेणार भेट। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जात संजय राऊतांच्या तब्येतीची करणार आहेत विचारपूस। पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवातीर्थ करण्याचा सरकारचा निर्णय। देशभरातील राजभवनांचं नाव बदलून लोकभवन केलं जाणार। मुंबई पाठोपाठ पुण्याची हवा अत्यंत वाईट श्रेणीत। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली। हवा प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आता बीएमसीची 116 कारणे दाखवा नोटीस। 23 कामं थांबवा नोटीसही जारी। तर मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवरती कारवाई।